मला त्याचं तोंड सुद्धा बघायचं नाही. कठोर कोर्ट शिक्षा व्हावी. फाशीच झाली पाहिजे. फाशी नाही तर मग त्याला शिक्षा ठेचून मारलं नाही. पाहिजे त्याला. ठेचून मारला पाहिजे. फाशी ते किरकोळ आहे, जाळला पाहिजे त्याला. वडील म्हणून घ्यायची सुद्धा लाज वाटते ह्या अशा व्यक्तीला. त्याने आज माझी बाची तशीच आहे मला. नसरापूरमधील चिमुरडीवरील अत्याचार आणि निर्घृण हत्येच्या घटनेनं राज्यभर संतापाची लाट उसळलेली आहे. या प्रकरणातील आरोपीच्या कुटुंबियांनी आता माध्यमांसमोर येत तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. आरोपीची पत्नी आणि मुलानं त्याला त्याच ठिकाणी ठेचून मारण्याची मागणी केली आहे. त्यांनी आरोपीच्या मागील 10 वर्षांपासूनच्या गैरकृत्याचा आणि क्रूर अत्याचारांचा पाढाच वाचलाय. यात पुतणीवर अत्याचार, इतरांना चाकूचा धाक दाखवून लैंगिक अत्याचार केल्याचं समोर आलंय. कुटुंबियांनी पीडितेला न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे. ज्या ठिकाणी चिमुरडीवर अत्याचार झालाय त्याच ठिकाणी त्याला ठेचून मारलं पाहिजे अशी प्रतिक्रिया देत आरोपीची पत्नी ढसाढसा रडली. तर तो माझा बाप आहे, हीच माझी चुकी आहे, त्याला लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी त्याच्या मुलानं केली आहे. आरोपीची पत्नी म्हणाली आहे की ज्या ठिकाणी घटना घडली त्याच ठिकाणी त्याला ठेचून मारा. मला 11 नातवंड आहेत. घटना घडल्यापासून मी अन्न पाणी घेत नाही. त्या बाळाचा आत्मा काय म्हणाला असेल? त्या बाळाच्या घरच्यांना, तिच्या आईला काय वाटत असेल? मी पण कुणाची तरी आईच आहे. आमचा आरोपीशी 10 वर्षांपासून काहीच संपर्क नाही. तो घरी राहत नाही. आम्ही दोघंच मायलेकरं राहतो. 10 वर्षात त्याला आम्ही घरी बोलावण्याचा प्रयत्न केला, पण तो म्हणाला तुझं तू बघ, असं आरोपीची पत्नी म्हणते. त्यानं 65 वर्षाच्या महिलेवर अत्याचार केले तेव्हा हा मुलगा माझ्या पोटात होता. याआधी त्याच्यावर झालेले अत्याचाराचे आरोप, घटना आम्हाला माहिती आहेत, मान्य आहेत. तो मोलमजुरी करून खात होता. तो गावातील इतर महिलांच्या घरात लपून बसून घरात कुणी नसल्याचं पाहून चाकूचा धाक दाखवून महिलांवर लैंगिक अत्याचार करायचा. या गावकऱ्यांच्या आरोपाबद्दल मला माहीत नाही. तो तसं करत असेल तर मला माहीत नाही. कुठल्या महिलेनं सुद्धा माझ्यापर्यंत हे कधी पोहोचवलं नाही असं त्याच्या पत्नीनं सांगितलंय. गावकऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे जर त्यानं माझ्या मुलीवर अत्याचार केला असता तर त्याची तक्रार मी स्वतः केली असती. माझ्या पोरीवर असं झालं असतं तर मी गप्प बसले असते का? मला 7 पोरी आहेत. मी स्वतः गप्प बसले नसते. मला या गोष्टींचा खूप राग आहे. माझ्या पोरी मोलमजुरी करून पोट भरत होत्या. माझ्या पोरींवर तो अत्याचार करायचा. हे गावकऱ्यांचे आरोप चुकीचे आहेत. ती आमची बदनामी करतायत. अशी घटना झाली असती तर हे कुठल्या आईला सहन होईल असा सवाल या आरोपीच्या पत्नीनं केलाय. बाहेर तो काय करायचा याबद्दल मला माहीत नाही, पण त्यानं घरात माझ्या मुलींसोबत काहीही केलेलं नव्हतं. मुलीवर अत्याचार करायचा हे आरोप खोटे आहेत. जमीन जुमला विकायचा होता म्हणून त्याच्या थोरल्या भावानं पैसे देऊन त्याला जेलमधून बाहेर काढला. त्या जागी ह्या चिमुरडीवर अत्याचार झालेला आहे. त्याच ठिकाणी त्याला ठेचून मारा असं म्हणत त्या ढसाढसा रडल्यात. मला वेदना होत आहेत. अंगाचा लटपट उडतोय नाव ऐकलं तरी, असं त्या म्हणतायत. माझी भूमिका अशी आहे, त्या बाळाची हत्या झाली ना चिमुकलीची, त्या जागेवर त्याला ठेचून तसाच मारला पाहिजे. माझी एवढीच इच्छा आहे. मला त्याचं तोंड सुद्धा बघायचं नाही, अजिबात नाही. माझ्यापर्यंत कोणी त्याचं अंत्यविधी झालाय म्हणून सांगाय पण येऊ नये काय, ही माझी नम्रतेची विनंती. 10 वर्ष झाली. कठोर कोर्ट शिक्षा व्हावी. फाशीच झाली पाहिजे. फाशी नाही तर मग त्याला शिक्षा ठेचून मारलं नाही. पाहिजे त्याला. ठेचून मारला पाहिजे. फाशी ते किरकोळ आहे, जाळला पाहिजे त्याला. चौकांमध्ये त्याशिवाय असा जिवंत न्याय व्यवस्थेवरती तरी माझी मनाची आग निवणार नाही. आरोपीच्या मुलानं सुद्धा यावेळी प्रतिक्रिया दिली आहे. तो माझा बाप आहे, हीच माझी चुकी आहे. त्यानं चिमुरड्यावर केलेल्या अत्याचाराचा मी जाहीर निषेध करतो. त्याला लवकरात लवकर फाशीची शिक्षा करा असं सरकारला आवाहन या मुलानं केलंय. मी त्याचा मुलगा आहे, हे माझं मोठं दुर्दैव आहे. त्या चिमुरडीला जेवढ्या वेदना झाल्या तेवढ्या वेदना यालाही झाल्या पाहिजेत. याला लोकांच्या हवाली करा आणि ठेचून मारा असं आरोपीच्या मुलानं म्हटलंय. वडील म्हणून घ्यायची सुद्धा लाज वाटते ह्या अशा व्यक्तीला. त्याने त्याच्या पोटी मी जन्म घेतला, हाच माझा मोठा गुन्हा आहे आज. आणि ह्या चिमुकलीला हे जे काय घडलंय हे अमानुषपणे त्यांनी जे हे केलेले कृत्य, ह्याला मला हे निंदनीय कृत्य अत्यंत, ह्याला कठोरातली कठोर शिक्षा म्हणजे त्याला फाशी झाली पाहिजे. त्याला ठेचून मारला पाहिजे तिथं त्याच ठिकाणी. त्या चिमुकलीला न्याय दिला पाहिजे. आज माझी बाची तशीच ती आहे मला. माझ्या बहिणीच्या किती 11 मला माझे बाचे आहेत. मला खूप वाईट वाटले अत्यंत. समाजातून प्रतिक्रिया आमची तीव्र भूमिका आहे की त्याला ठेचून मारला पाहिजे.
तीव्र भूमिका आहे, कारण की आम्हाला ह्यातमध्ये लय त्रास होतोय, मानसिक त्रास होतोय. आपल्या आत घुटण्याचा जीव. तुम्हाला आता याचा त्रास होणार आहे. गावकरी सुद्धा वेगवेगळे आरोप करत आहेत. हा. गावकरीचे आरोप तुमचे तसं होते. तुमच्यावर होणारे आरोप तो त्यांचा दोष तुम्हाला दिला जातो. त्यांचा आता तुम्ही म्हणजे आम्हाला त्याला- बोलले ना, आम्ही त्याच्यामध्ये माणसं बोललं त्याचे गेलं. ना, त्याचं नाव आमच्या नावाला जोडले. माझं नाव त्याच्या मागे जोडले म्हणून मला आता त्याचं ते सगळं ऐकून घ्यावं लागेल, काय मला बोलतील ते. ते फाशी. काय काय केलं पाहिजे आता शासनाने काय केलं पाहिजे? शासनाने ह्या चिमुकलीला न्याय दिला पाहिजे, त्याला फाशीची शिक्षा दिली पाहिजे, नाही त्याला ठेचून मारला पाहिजे. आज छत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये आपण राहतो, न्याय व्यवस्थेवरती लोकांचा विश्वास उडला असं काय केलं तर. एवढीच माझी विनंती आहे. मी ह्याच्यात काही बोलू शकत नाही, मी अपशब्द आहे. त्यानं स्वतःच्या पुतणीवर अत्याचार केला तेव्हा मी 9वीत होतो, तेव्हा मला समज होती, तेव्हा आम्हाला घरदार सोडून जावं लागलं होतं. त्यानंतर मला बाप म्हणजे काय माहितीच नाही, त्याच्यासोबत संबंध संपवला होता. आज माझ्या 7 बहिणी आहेत, आई आहे. आम्ही न्याय कुणाकडे मागायचा? जे कृत्य माझ्या वडिलांनी केलंय त्याचा दोष कुटुंबाला देणं चुकीचं आहे. त्यामुळे सरकारला विनंती आहे, चिमुरडीला लवकरात लवकर न्याय मिळावा. चिमुरडीला इतक्या क्रूरतेने मारलं, हा माझा बाप नव्हताच असं मला म्हणावं वाटतंय, असं मुलानं व्यक्त केलंय. 1 मे रोजी या 65 वर्षाच्या आरोपीनं चिमुकलीला गोठ्यात नेलं, तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. एवढंच नाही तर तिला दगडानं ठेचून तिची हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली झाकून ठेवून पळ काढला. इतकं गंभीर कृत्य करूनही या नराधमाला त्याचा जराही पश्चाताप झालेला नाहीये. ग्रामस्थांनी त्याला चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिलं. या प्रकरणी आता मुलीचा शवविच्छेदन अहवालही समोर आलाय. या अहवालानंतर आता नागरिकांचा रोष अधिक वाढण्याची चिन्ह आहेत. त्यामुळे आता लक्ष आहे ते सरकारच्या कारवाईकडे. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.